तिथे जाऊ द्या. ऐकत आहे का? गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर व्लॉग ऑफ श्रुती आणि बरेच काही. आज तुम्ही बघितलं असेल कालचा मिनी व्लॉग. काल मी मेहंदी काढलेली आहे, रंगली तर नाही अजूनपर्यंत, बट लेट सी कशी रंगते. आज आम्हाला जायचं आहे साखरपुड्याला आणि आज सकाळी सकाळी बनलेले आहे पोहे. मला इकडचे पोहे खूप जास्ती आवडते, माहिती नाही नागपूरचे जे नागपूर म्हणतो मुंबईचे जे पोहे आहे ना त्याच्यात इतकी मजा नाही आहे जी इतकी मजा मला इकडचे पोहे खाण्यामध्ये येते. तर आज दाणे पोहे म्हणजे यार मला हिवाळ्यात याच्यासाठीच यायचं असते की ना एकदम फ्रेश फ्रेश दाणे असतात आपले तुरीचे दाणे. लहानपणापासून मी याच गोष्टी खाऊन आलेली आहे ना, म्हणून मला आवडतं. पोहे आणि मोठ माझं फेवरेट कॉम्बिनेशन आहे. आणि तसे विदर्भातले जे तर्री पोहे आहे ते तो फेमसच आहे आणि त्याचा ओरिजिनल टेस्ट आणि ऑथेंटिक इथेच येते विदर्भात. आम्ही चाललो आहे साखरपुड्याला. तयारी कशी केली? तयारी इतकी घाई झाली म्हणजे बघू शकत असाल तुम्ही माझे आधीचे ब्लॉग्स बघता त्याच्यातली माझी तयारी. आज आम्ही ऍक्च्युअल मध्ये चाललो तर आजची आमची तयारी म्हणजे काहीच डिफरन्स नाही आहे. म्हणजे लिटरली मी सकाळी 8 वाजतापासून आंघोळ करून बसली, पण तरीही लास्ट मुमेंटवर इतकी घाई झाली तयारीसाठी. सो दिस इज द लेसन की हळद आणि लग्नाच्या दिवशी मला अजून 1 तासाच्या आधीपासून तयारी करायची आहे. कुठे चाललो आपण? चला, सी यू इन नवरीच्या घरी. माझा व्लॉग बघणाऱ्या बरेचशा लोकांना माहिती असेल साखरपुडा काय असतो, बट मीही अजून एक वेळा सांगून देते. ज्याही 5 साड्या आपण घेतो, हळद, लग्न, रिसेप्शन, कथा, याच्यासाठी ज्याही सगळ्या साड्या घेतात, 5 साड्या घेतात मानाच्या, त्या 5 साड्या प्लस जेही आपल्याला दागदागिने नवरीला चढवायचे असतात ते सगळे दागदागिने चढवणे म्हणजे साखरपुडा. हाच साखरपुड्याचा एक कन्सेप्ट आहे. आणि मग या दिवशी नवरदेवाकडले जेही 5 जणी आहे त्या जातात, त्या औक्षमन वगैरे करतात 5 बाया. आणि त्याच्यानंतर तिला सगळ्या साड्या झाल्या, ज्वेलरी झाली, बँगल्स वगैरे जेही आपण ज्वेलरी वगैरे घेतो त्या सगळ्या तिला चढवतात. हाच बेसिकली साखरपुड्याचा अर्थ आहे. आणि इथेही आम्ही तेच केलं. नवरदेवाचा जो साखरपुडा आहे तो त्यांनी 2 ते 3 दिवसाच्या आधीच करून घेतलेला होता. सो आमचं बाकी होतं म्हणून आम्ही बहिणी आल्यानंतरच आम्हाला जायचं होतं, म्हणून आज आम्ही सगळा साखरपुडा वगैरे आटोपला. आणि आम्ही 5 जणी काही होतो नाही, तर उरलेल्या ज्या 3 जणी आम्ही इकडच्याच बाया ज्या होत्या त्यांनीच तिचं वहिनींचं औक्षवण वगैरे केलं. सो असं आमचा साखरपुड्याचा पूर्ण विधी होता. आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण झालेलं आहे, आम्ही सगळी मजा केलेली आहे, कपडे वगैरे देऊन झालेले. जेवण होतं माझं फेवरेट, आपले कोणते दाणे, तुरीचे दाणे आणि मटण. मला दाणे खाल्ल्यानंतर माहीत पडलं मटणाचे दाणे. मी तुरीच्या शेंगाचे दाणे म्हणून खाल्ले. जेवण खूप छान होतं, टेस्टी. मला इकडचं जेवण खूपच आवडतं. कसं वाटलं तुम्हाला मला जेवण? कसं वाटलं बाबू दादा तुला जाऊन? बरं वाटलं. सोनी नाही तू सांग. खूप छान जेवण होतं, सगळ्या गोष्टी छान होत्या. मी तर तुरीचे दाणे खाल्ले बा. भाऊजी तुम्हाला भाजी कशी वाटली? गणू तू सांग. मी वाटाण्याचे दाणे जेवलो. मी वाटाण्याचे दाणे जेवलेला. चालू आहे इथे हे टेस्ट करूनही पाहिजे हो ना. हे पण आम्ही पैसे देत आहे 70 रुपये. 70 रुपये एवढे मोठे आम्ही 70 रुपयाची. ओनली 70 रुपये.
एवढे सर्व घेतले आम्ही इथनं संत्र आणि पेरू घेतले, कारण माझ्या मुलीचा मला कॉल येऊन गेला की मम्मी माझ्यासाठी पेरू घेऊन येशील म्हणून मी तिच्यासाठी पेरू आणि संत्र घेऊन घेतले. काटोलवरून जाताना संत्र्याचे खूप सगळे बाग बगीचे दिसतात. सो जे हे आहे ना, हे शेतातून आणलेलेच फ्रेश असतात. तर आम्ही मॅक्सिमम टाइम प्रिफर करतो की रोडवरून परचेस करणं. काय करत आहोत बरं झालं माहिती का, सुनते जाळीमध्ये जागा आहे, फुलं फुलं हे बघा, म्हणजे किती आरामात, लोक कमी असले तर किती मजा येते. आम्ही लग्न घरी आलेलो आहे. हे बघा, मंडप सगळं रेडी झालेलं आहे. मंडप बघितल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये असं वाटते की लग्न घर आहे. तर मीन्स तयारीज गोज ऑसम. सो नाव इट्स मेहंदी रिच्युअल. तर आम्ही काढत आहे मेहंदी. मी काढून देते. आम्ही बहिणींनी तर मेहंदी कालच काढलेली होती, कारण कालच आम्ही मेहंदीवाली बोलवली होती. आणि हे जे नवरदेव आहे यांना मेहंदी काढण्यात बिलकुलच, म्हणजे त्यांना बिलकुलच आवडत नाही. आम्ही कितीतरी जबरदस्ती करून आम्ही मेहंदी काढायला बसवलं, कारण ऑफकोर्स यार नवरदेव आहे तर मेहंदी काढणारच. सो आणि आम्हाला काही फोटोशूट वगैरे पण करायचा होता, म्हणजे थोडेसे काही फोटोज वगैरे आम्हाला काढायचे वगैरे होते. तर आम्ही सगळ्यांनी मिळून नवरदेवाला मेहंदी काढून दिली. अधीरा, काय करत आहे का तू? मेहंदी काढून देते तू. हे बघा, इथे मेहंदीचे हे सुरू आहे डिझाईन्स. काय अजून तुला काय काढलं ग तू? असं काढते का फ्लावर? तुझ्या हातावरची दाखव मेहंदी. हे माझ्या हातावरची बघ किती सुंदर रंगली. तुझी दाखव. तू काढून दे ना. एव्हरीवन, गुड मॉर्निंग. काल जो व्लॉग मी स्टार्ट केला होता तो व्लॉग आज मी एंड करणार आहे. तुम्ही BTS बघू शकता. आज सकाळी मी रेडी झाली, आंघोळ केली. आंघोळ झाल्यानंतर आम्हाला डायक्याची तयारी करायची होती. डायका काय आहे हे तुम्हाला आता माहिती पडेल. आणि आज हळदीचा दिवस आहे. आज बेसिकली आमची जी थीम आहे ती आहे आम्ही पातळ घालणार आहे. बट इथे ज्यावेळेस आपण जातो ना बाहेर, म्हणजे हळद घेऊन जातो, तेव्हा मी पातळ घालणार आहे. पण आज दिवसभर बांगड्या वगैरे भरणं आहे. तुम्ही ही साडी घातलेली आहे. सो माझी साडी कशी वाटली ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो आजचा दिवस कसा आहे हळदीचा हे तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून टिल द एंड. चला, बाय. हे जे आहे ना प्रिपरेशन आम्ही एकदम सकाळी करत होतो. तर मी आंघोळ करून जस्ट आली होती आणि तुम्हाला कालही माझ्या अंगावर हीच कुर्ती दिसली असेल. बट फक्त ही एकच कुर्ती होती जी ग्रीन होती आणि मला थोडासा फोटोशूट करायचा होता मेहंदीच्या फोटोजचा, म्हणून मी फक्त फोटोज पुरतीच घातली होती. आणि ही मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटते. आणि सकाळी लवकर डायकेची पूर्ण प्रिपरेशन करायची होती, म्हणून मी सकाळी आंघोळ केली आणि सेम कुर्ती वेअर केली आणि पूर्ण जे पूजेची वगैरे जी पूर्ण तयारी आहे ती सगळी केली. आणि मोठे वडे बनवत आहे मी, दिवे वगैरे सगळे बनवले. आणि आता तुम्हाला समोर दिसेल डायकेची पूजा.
परिचक्र वडिलाचे जगामधी गण तुळशीन बागामधी गण तुळशीन बागामधी इकडे आम्ही पूजेची थोडी प्रिपरेशन करत होतो, कारण इथे जे टिक्सा वगैरे आहे ते दळते 5 बाया मिळून, तर आम्ही जातं वगैरे आहे त्याची अरेंजमेंट करत होतो. मागे पूजेची वगैरे सगळी तयारी करत होतो. आणि इथे तुम्हाला चुली दिसत असेल, तुम्हाला माहिती असेल की लग्नाच्या काही दिवसाच्या आधी चुली वगैरे घालतात, तर त्याची ही पूजा वगैरे मी करत होती. दोन बहिणी असण्याचे फायदे. अर्धे रिच्युअल ती करत होती, अर्धे मी करत होती. अशी आमची चुलीची वगैरे पूजा झाली. आता आम्ही पूजेची तयारी करू. भाऊजी घेत आहे व्हिडिओ. कोणती पूजा आहे हे? कोणतं पूजन आहे हे? कोणतं पूजन आहे ती बाई हे? सांगायचं लागेल व्हिडिओ करत आहे. आम्ही तिघी जणी आलं पाहिजे. तू मला माहितीच हात करशील म्हणून नको म्हणून मी केलं. काय नाही होत, काय नाही होत. काय बी आम्ही हळदीचंच काम केलं. तिथे हळदीचंच काम केलं. चुलीवरचं जेवण माझं फेवरेट. सो मी हा व्हिडिओ शूट करायचा कशी विसरू शकते. सो मला चुलीवरचं जे जेवण आणि ॲक्च्युअल टेस्ट याच जेवणात आहे. हाय, सो दिस इज द आता आहे बांगड्या भरण्याचा प्रोग्राम. हे बघा, आता आम्ही बांगड्या वगैरे भरत आहोत. आणि हे काय सजवत आहे ग अप्पू? जात सजवत आहे आम्हाला. याच्यावर हे करायचं आहे, हळद दळायची आहे आम्हाला याच्यावर. सो हे बघा, अदिरा से हाय. काका तुम्ही जेवण करता का? जेवण करून घ्या ना. ठीक आहे, पाण्याची झालं. माझी मुलगी बघा किती कामाची आहे. हो ना, माय डॉटर. हे बघा, इकडे सगळा बांगड्याचा प्रोग्राम सुरू आहे, इकडे जेवण सुरू आहे. आमचा हिरव्या चुड्या भरण्याची रिच्युअल सुरू आहे. लग्नातला मोस्ट फेवरेट रिच्युअल म्हणजे हिरवा चुडा. आणि हे माझं एकदम म्हणजे मला खूप आवडते हिरव्या बांगड्या, हिरव्या चुडा साडीवर वगैरे घालायला. मी जितके लग्नात जाते घालते. माझ्या पुतणीचं लग्न होतं तेव्हा तिच्यापेक्षा जास्ती मोठा चुडा मी भरला होता. माझ्या लग्नाचा चुडा मी अजूनही सांभाळून ठेवलेला आहे. सो मला बांगड्या वगैरे भरायला हिरव्या, स्पेशली ह्या ज्या हिरव्या कंस बांगड्या आहे, मला खूप आवडतो मला हा चुडा. हो, म्हणा मस्त मस्त. हळद. तर आम्ही हळद घेऊन चाललो होतो. हळद असं आहे की तिथे जे 9 देव्या आहे तिथे पाणी वगैरे फिरवून आणतो. त्या देवीला पाणी चढवतो आणि तिथलं थोडं पाणी घेऊन येतो आणि त्या पाण्याने मग नंतर नानोऱ्याच्या दिवशी नवरदेव नवरीची आंघोळ करते. असा हा रिच्युअल आहे. आणि 9 ठिकाणी ज्यावेळेस जातो 9 ठिकाणांची ओटी वगैरे भरतो आणि देवाला सांगतो की म्हणजे आमचं लग्न कार्य एकदम खूप चांगलं पार पडू दे. आणि त्यांना निमंत्रण तर आधीच देते, बट ते पुन्हा अजून एकदा अशी हे हळदीची रिच्युअल आहे.
चढवते तेल चढवते का चढवते तेल चढवते चढवते तेल चढवते का चढवते तेल चढवते काय चढवते तेल चढवते चालून द्या दादा. थांबू बाई. तुझ्या जिजूच्या खांद्यावर परत तिथे जाऊ द्या ऐकत आहे का तू सांगत मी इथेही या दोघांचा गाठजोडा पकडून होती, कारण यांचा गाठजोडा सोडून दिल्यानंतर मला नेक मिळणार होता, म्हणून मी पूजा करतपर्यंत तिथे होती. आणि हल्दी प्रिपरेशन रेडी. आज संध्याकाळी हळदीचा प्रोग्राम होता, हळदीचं जेवण वगैरे होतं, DJ वगैरे होता. आणि DJवर म्हणजे वी आर नॉट अ परफेक्ट डान्सर्स. आम्हा लोकांना खूप चांगला डान्स वगैरे काही करता येत नाही, बट आम्हाला फक्त आणि फक्त एन्जॉय करायचं होतं, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून खूप 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 एन्जॉय केलं हळदीच्या दिवशी. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी मेहंदी झालं, हळद झालं, बांगड्या भरणं वगैरे झालं, पूजा डायका सगळ्या गोष्टी कवर केल्या. आणि अजून 2 दिवसाचं त्याच्यात ॲड केले, बट ब्लॉग खूप मोठा होत होता, म्हणून लग्न रिसेप्शनचा जो 2 दिवसाचा जो ब्लॉग आहे तो मी नेक्स्ट व्लॉगमध्ये अपलोड करेल. सो आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण तुम्हाला अशाच ज्या अपडेट्स आहे ते सगळं तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो सी यू इन नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत बाय. आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा.